नमस्कार मित्रांनो, गडप्रेमी विकास या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. गानबोटेंकडून मी आज 2 जार विकत घेतले. सुट्टीचा दिवस होता म्हणून या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉवर घेतली 1 किलो आणि गाडी मित्राची घेऊन डायरेक्ट मार्केटमध्ये पोहोचलो. प्रथमतः मार्केटमध्ये जाताना मी आणि शिवतेज डायरेक्ट बोर्ड बनवायला गेलो. चिकन 65 30 रुपये फक्त. आज आपण 65चा गाडा लावणार आहे आणि तो फक्त एका दिवसासाठी. हा एक्सपेरिमेंट करणार आहे. चिकन 65चा गाडा आपण तयार करण्यासाठी हा बोर्ड तयार केलेला प्रथमतः. त्याच्यानंतर लिंबू घेऊया 2-3. तिथंच इंदापूरमध्ये मंडईला आपण वरती जाऊन लिंबू घेतले, कोथिंबीर थोडीशी घेतली आणि त्याच्या शेजारी किराणा दुकान होतं त्यांच्याकडून चिकन 65 मसाला घेतला, आलं लसूण पेस्ट घेतली. हे सगळे मसाले घेतले. थोडेसे कांदे राहिले होते म्हणून 1-1.5 किलो कांदे घेतले, कारण 65 बरोबर खायला आपण कस्टमरला कांदा पण देणार आहे. तर त्याचबरोबर 3 किलो चिकन घेतलं. 550 रुपये 3 किलो चिकनचे आपण दिले तिथं. त्याच्यानंतर आपल्याला छत्री खावण्यासाठी 1 गज लागणार होता म्हणून आपण स्वस्तात गज बसावा म्हणून भंगार दुकानात गेलो आणि 1 गज कट करून घेतलेला आहे. तो गज घेऊन आपण सगळं सामान घेऊन SB पाटील कॉलेजच्या जवळ गेलो. एक जागा बघून तिथं गज रावला, कारण त्या गजामध्ये छत्री फिट करायची, वाऱ्याचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून. तर छत्री फिट करण्यासाठी शिवतेज पूर्णपणे आबदला. छत्री बराच वेळ गेला फिट करायला आणि शेवटी छत्री फिट केली. गाडीतून सगळं सामान काढलं. चिकन 65चा बोर्ड काढला, कारण हा बोर्ड आपण रोडला पुढं धरणार आहे. यश आपला बोर्ड धरून तिथं थांबणार होता म्हणून तो बोर्ड आपण असा छापलेला आहे. तर त्याच्यामध्ये हा फोल्डेबल टेबल घेतला आहे. हा टेबल 1000 रुपयाला बसला, कारण हा आपल्याला पुढं कॅम्पिंगला वगैरे जंगलात जायला आपल्याला उपयोगी पडणार आहे पार्ट्या करण्यासाठी. तर त्याच्यानंतर हा बोर्ड टेबल आपण पूर्णपणे फिट केला आणि व्यवस्थित मध्ये फिट करून एका सावली लावलेला आहे. सावली म्हणजे आपण छत्रीची सावली केलेली, त्या सावलीखाली ठेवला. शिवतेज भरपूर आबदला. शिवतेज पुण्यावरून आलाय त्यासाठी आपण हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर ही खुर्ची आपण ऑनलाईन मागवली होती, ही कस्टमरला बसण्यासाठी आपण ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं सामान, गॅस वगैरे, हा गॅस 800 रुपयाला घेतला आणि त्याच्यामध्ये आपण 500 रुपये भरायला दिले, म्हणजे 5 किलो गॅस बसला त्याच्यामध्ये. तर हे चिकन प्रथमतः आपण स्वच्छ केलं आणि जारच्या पाण्याने चिकन धुतलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्यात मसाला टाकले. चिकन 65 टाकला, आलं लसूणच्या पेस्ट टाकल्या, मीठ टाकलं. हे सगळं आपण पूर्ण मसाला त्या चिकनमध्ये टाकला, पूर्ण मिक्स केलं. 5-6 पुड्या होत्या. हे पूर्ण हाताने आपण मिक्स केलं. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकली थोडीशी, कारण कडकपणा यावा म्हणून हे कॉर्नफ्लॉवर गरजेचे आहे. कॉर्नफ्लॉवर कुठेही तुम्हाला किराणा दुकानात मिळून जाते. त्याच्यामध्ये लिंबू पिळलं थोडंसं आणि घट्ट जास्त झाल्यामुळे आपण थोडं पाणी टाकलं, कारण जास्त घट्ट मिक्स होत नव्हतं. हे बारकाईनं आपण लक्ष देऊन चांगलं चिकन मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडासा कलर टाकला, लाल कलर, खायचा लाल कलर टाकायचा, म्हणजे 65ला कलर लाल येतो, चांगला दिसतंय आणि खायला पण टेस्ट लागते. हे तेल आपण विकत आणलं आणि त्याच्यानंतर गाडा लावतो तोच आपलं कस्टमर सुरू झालं. प्रत्येकाला वेगळं काहीतरी वाटत होतं, पण आम्ही आपले जिद्द काय सोडली नाही. लोक काय म्हणतील काय नाही ह्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. आपलं जे एक्सपेरिमेंट आहे ते आपण चालूच ठेवलं. गाडा बघून सगळी लोक येत होती, आसपासची लोक व्हिजिट करत होती, कोण व्हिडिओ बघून लाईव्ह बघून येत होते. तर त्यांचंही मनापासून आभार. सगळ्यांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आणि पहिला गाणा निघाला तर प्रत्येकाने खाल्लं. टेस्ट चांगली वाटली प्रत्येकाला. 30 रुपयाला प्लेट असल्यामुळे जास्त काय महाग पण नव्हती. ही आपले कस्टमर, माझी बनवायची घाई आणि इकडं कस्टमरची वेटिंगची घाई, हे एवढी फास्ट झाली प्रोसेस की 1.5 तास माझं 3 किलो चिकन पूर्ण 1.5 तासामध्ये संपून गेलं. ही तुम्ही गर्दी बघा. आणि शेवटी म्हणजे आपल्यालासुद्धा खायला लागलं नाही. काही लोक कस्टमरनी पार्सल नेलं. इकडं कोथिंबीर कापायचं काम चालू होतं. फ्रेश सगळं होतं आपण, म्हणजे शिळं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे लोकांना टेस्ट पण भारी होती. तेल चांगल्या प्रकारचं वापरलं होतं आणि शेवटी हे जे थोडंसं राहिलं होतं ते आम्ही फ्राय केलं. आपण टेस्ट बघावं म्हणून मी, शिवतेजने आणि यशने आम्ही तिघांनी पण टेस्ट बघितली. एकदम खतरनाक टेस्ट होती आणि शिवतेजनी भांडी वगैरे धुतली. हा असा प्रकार पूर्ण झाला आणि शेवटी आम्ही झाल्यानंतर हा गल्ला मोजला तर माझ्याकडे 1350 रुपये झाले होते. माझा सरासरी खर्च 800 रुपयाच्या आसपास झाला. म्हणजे आम्ही खाऊन तर 500-600 रुपये, त्याच्यामध्ये 500 रुपये तर शिल्लक राहिले. तर माझं एवढंच सांगणं आहे की जे काय बेरोजगार मुलं आहेत त्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही न लाजता कुठलाही बिझनेस करा.
आणि भरपूर पैसे कमवा. कमीत कमी दिवसाचे 500 रुपये तरी कमवले पाहिजेत. निवांत न बसता असा एक दिवसीय बिझनेस न करा. तुम्ही असा बिझनेस कंटिन्यू करा आणि काही ना काही कामधंदा करा. धन्यवाद. असेच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.